29 एप्रिल आली तरीसुद्धा लाडक्या बहिणींना 10वा हप्ता मिळालेला नाही, म्हणून लाडक्या बहिणी खूप टेन्शनमध्ये आलेले आहे. आता त्यांना चिंता व्हायला लागलेली आहे. ते नेमकं पात्र आहे की अपात्र आहे, म्हणून त्यांना पैसे आलेले नाही. ज्या महिलांना पैसे आलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे की आम्हाला 10वा हप्ता मिळालेला आहे, कारण 10वा हप्ता वाटप सुरू झालेले आहे. तर तुम्हाला पैसे आले असेल तर तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. आणि ज्या महिलांना अजूनपर्यंत सर्व हप्ते आलेले आहे त्यांनी सुद्धा सांगायचं आहे. आणि ज्या महिलांना नाही आले हप्ते त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे की आम्हाला हप्ते नाही मिळाले. आतापर्यंत आपण व्हिडिओच्या एंडमध्ये सांगत आलो आहोत की कोणती प्रोसेस केल्यामुळे त्यांना पैसे मिळतील. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ एंडपर्यंत बघा, स्किप करू नका, कारण तुम्ही स्किप केल्यावर खूप सारी माहिती स्किप करून टाकशाल. तर लाडकी बहीण योजनेत 72 तासात लाडक्या बहिणीला खुशखबर मिळणार आहे. तर खात्यामध्ये खटाखट 1500 रुपये जमा होणार आहेत. तर जाणून घेऊया, लाडकी बहिणीसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. आणि 72 तासात महिलांच्या खात्यामध्ये खटाखट 1500 रुपयाची एंट्री होणार आहे. ज्या महिलांची एंट्री झाली तर त्यांनी जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. तर लाडक्या बहिणी या योजनेत महिलांना खात्यात दर महिने 1500 रुपये जमा केले जाते. दरम्यान एप्रिल महिना संपल्या अवधी काही दिवस राहिलेले आहे, तरी एप्रिल महिन्याचा हप्ता आल्या नाही. तर तारीख समोर आलेली आहे, परंतु लाडक्या बहिणी योजनेत हप्ते 72 तासात महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होईल असं सांगण्यात येत आहे. तर नेमकं काय आहे तेही सुद्धा जाणून घेऊया. तर या महिन्यात मिळणारा फक्त 500 रुपयाचा हप्ता. तर कोणाकोणाला 500 रुपयाचा हप्ता मिळणार आहे ते सुद्धा सांगते. तर नमो शेतकरी योजना, नंतर संजय गांधी योजना, ज्यांची असेल त्यांना फक्त 500 रुपये मिळणार आहे. आणि ज्यांना कुणाला ही योजना चालू नसेल तर त्यांना 1500 रुपयाचा हप्ता नक्कीच मिळणार आहे. तर ही योजना तुम्हाला माहीतच आहे आणि ह्या अगोदर सुद्धा सांगितलं. तर इथे शॉर्टकटमध्ये आपण हा विषय इथे संपवलेला आहे. त्यानंतर या महिलांना मिळणारा नाही हप्ते. तर ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेत महिलांना अर्जाची पातळी सुरू आहे, पातळीमध्ये ज्या महिला पात्र नाहीत त्यांचा अर्ज बाद केला जात आहे. या महिलांना एकत्र रुपये मिळणार नाही. लाडकी बहीण योजनेत सध्या उत्पादन पातळी केली जात आहे. ज्या महिलांचं उत्पादन कमी असल्यामुळे त्यांनाच हा लाभ मिळणार आहे. ज्यांचं उत्पादन जास्त आहे त्यांना लाभ मिळणार नाही. त्यात लाडकी बहीण योजनेला पैसे मिळणार नाही. अजितदादा दिलेली मोठी अपडेट, यामध्ये तुमचा समावेश होत आहे की नाही, तर ही एक महत्त्वाची बातमी आहे. अजितदादा पवार यांनी सांगितलं आहे. तर लाडकी बहीण योजनेत ही सरकारी एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. गेल्या जून महिन्यापासून ही योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेबाबत अजितदादा पवार यांनी मोठी एक अपडेट दिलेली आहे. तर ही अपडेट काय ती पण जाणून घेऊया. तर लाडकी बहीण योजना ही सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. गेल्या जून महिन्यापासून ही योजना चालू केलेली आहे. आतापर्यंत ती योजना चालूच आहे, पण जवळपास 1 वर्ष कालावधी होत आला आहे. या योजनेत कुटुंबाचं उत्पादन हे 2.5 लाखापेक्षा कमी असलेले असेल तर त्यांनाच लाभार्थींना फक्त 2100 रुपये मिळणार आहे. आणि ज्यांचं उत्पादन जास्त आहे त्यांचा हळूहळू पत्ता कट करण्यात येत आहे. तर ही माहिती खूप अगत्याची आहे आणि समजून घेत जावा, कारण ज्या महिला निकषात बसत नाही त्यांचे हळूहळू अर्ज रद्द करण्यात सुरुवात झालेली आहे. तुमचे सुद्धा रद्द होऊ शकतात तुम्ही पात्र नसाल तर. दरम्यान दुसरीकडे या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर भार पडण्याची चर्चा आहे. सरकार लवकरच ही योजना बंद करणार असल्याचे आरोप विरोधाकडून केले जात आहेत. तसे इतर योजनेपैकी या योजनेकडे वळण्यात येत आहे असलं आरोप देखील विरोध करत आहे. तर ह्या गोष्टीवर तुम्ही लक्ष ठेवू नका, कारण विरोधक अशी अफवा उडवत आहे आणि ही जी योजना आहे ही चालूच राहणार आहे असं अजितदादा पवार, अदितीताई तटकरे आणि एकनाथ शिंदेजी यांनी सुद्धा सांगितले आहे. तर ही योजना खूपच मदतशीर झालेली आहे आतापर्यंत लाडक्या बहिणीसाठी. आणि ह्या योजनेतून ते खूप काही असे वेगळे उद्योगधंदेसुद्धा चालू करण्यात केली आहे त्यांनी. अर्थसंकल्प मी सर्व घटकांना न्याय देण्यास प्रयत्न केला आहे. महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांब नाही. लाडकी बहीण योजनेबाबत आमचे विरोधक
कारण नसता चर्चा करत असण्याची ही काही योजनेपैकी आता सरकार थांबणार नाही. त्याची गरज आता संपलेली आहे. गरज सरो वैद मरो असा चर्चा करत असताना मी असं करणार नाही असं अजितदादा पवार यांनी सांगितलं आहे. खूप सारे त्यांच्यावर टीका करण्यात आली. खूप सारे काय आरोप लावण्यात आले. राष्ट्रवादी पक्षाची भूमिका नाही, परंतु महायुतीची तशी भूमिका नाही. मुख्यमंत्री किंवा शिंदे साहेबांची ती भूमिका नाही. आम्ही तुम्हाला दिलेली ही भाऊबीज आहे, रक्षाबंधन भेट आहे, त्यामुळे ही योजना चालूच राहील. उत्पादन 2.5 लाखाचे आत आहे अशा महिलांना ह्या योजनेचा लाभ नक्की मिळणार आहे. 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही. त्यानंतर एका योजनेत लाभ मिळाला असेल तर त्या योजनेत लाभ मिळणार नाही. म्हणजे सरकारी जे योजना आहे, नमो शेतकरी योजना, नंतर हे संजय गांधी योजना, ते ह्या योजनेत जे लाभ घेत आहे तर त्यांना आता फक्त 500 रुपये मिळणार आहे. तर हे अजितदादा पवार यांनी तर स्पष्ट सांगितले आहे आणि आपण सुद्धा शॉर्टमध्ये सांगत आहे. तर ज्या ज्या महिलांना आतापर्यंत पूर्ण हप्ता मिळालेला आहे त्यांनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे की आम्हाला आता पूर्ण हप्ता मिळाला आहे. ज्या ज्या महिलांना हप्ते नाही मिळाले त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे की आम्हाला हप्ता मिळालेला नाही. महिला व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही, तर त्यांना विनंती आहे की आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण सबस्क्राईब आणि कमेंटने आम्हाला खूप सारे मोटिवेशन मिळते. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ नक्की तुम्हाला बघायला भेटणार आहे. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. जय हिंद, जय भारत, भारत माता की जय. वंदे मातरम. जय श्रीराम.